आणि आता घेऊयात पाऊस पाण्यासंदर्भातल्या घडामोडींचा आढावा। राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरीला रेड अलर्ट तर सातारा, रायगड, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी। कल्याण डोंबिवली परिसरात अर्ध्या तासांच्या पावसात रस्त्यांची दैना। पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय। डोंबिवलीमधील उमेश नगर मधल्या रेतीबंदर रोडवर गुडघाभर पाणी साचलं। 20 मिनिटांच्या मुसळधार पावसामुळे पूर्ण रस्ता जलमय। पाण्यातनं मार्ग काढताना वाहन चालक त्रस्त। रायगडच्या माणगावमधील उनेगाव वावे या गावामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस तर अर्ध्या तासाच्या पावसात गावाला अक्षरशः नदीचं स्वरूप। गोंदियाच्या गोरेगावमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। अपुऱ्या पावसामुळे रखडलेल्या धान पिकांच्या पेरणी कामांना आता वेग येणार। रत्नागिरीतील खेड दापोली मार्ग वाहतुकीसाठी बंद। मुख्य मार्गावरून पाणी जात असल्यामुळे मार्ग बंद झाल्याची माहिती। खेड दापोली मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। अनेक भागामध्ये पाणी साचलं। दिवे घाटात मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा या ठिकाणी धुमाकूळ। विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग। उकाड्यापासून नागरिकांची सुटका। पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातल्या अरळी गावचा पूल वाहून गेलाय। पूल वाहून गेल्यानं गावकऱ्यांचं वाहत्या पाण्यात आंदोलन।